एक तेरा एक मेरा। एक तेरा एक मेरा। तर आता जो तुम्ही प्रेमात व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय। तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोण नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे। खाली येते खूप सारे ऑप्शन मिळून जातील। थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर सिम्पली तुम्ही पाहू शकाल की बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होईल तिथून हा जो बीट मॉड्यूल येतो स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची ते कुठे चेंज होते, तर इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते। ठीक आहे, अशा प्रकारे। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं। पहिलं ऑप्शन येते स्प्लिटचं आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं। अशा प्रकारे येते स्प्लिटचं ऑप्शन, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून हा वेगळा भाग होईल। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे, तर स्प्लिटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होत आहे, इथे चेंज होते। अशा प्रकारे तिथं स्प्लिट करूया। आता ह्याची पुढची बीट इथे चेंज होते, इथं स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो बीट मार शेवटच्या बीट मारपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचं आहे। कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं अशा प्रकारे आणि रिप्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। सिम्पली तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करायचा तुमच्या मित्रासोबतचा। त्याच्यानंतर दुसरा इथून सेम प्रोसेसने ॲड करायचा आहे। अशा प्रकारे प्रत्येक बीटला इथून ॲड करून घ्यायचा फोटो, म्हणजे अशा प्रकारे। ठीक आहे, जसं इथे आपण ॲड करतोय तशा प्रकारे इथून अशा वेळी ॲड करूया इथून परफेक्ट। आणि पुन्हा हा चौथा इथून फोटो ॲड करूया। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोला म्हणजे सर्व बीट आहे त्यांना इथून फोटो ॲड करून घ्या। फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि सिम्पली ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे दोन फोटो दिले त्यामधले एक तुम्हाला इथून फोटो ॲड करायचा। सिम्पली हा इथून फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्या काय ह्या फोटोची लेन जेवढा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि हा फोटो अशा वर न्यायचा आहे। हे थोडं तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि थोडं झूम येते करा अशा प्रकारे। ठीक आहे, अशा प्रकारे इथून हा फोटो अशा प्रकारे सेट झाल्यानंतर खाली इथे थोडं अशा प्रकारे स्क्रोल करायचं आणि तुम्हाला मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ना होरिझॉन्टलचा बॉक्स आहे तो सिलेक्ट करायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर हे तुम्हाला येल्लो लाईन येईल ते आपल्या थोडी खाली आणायची आणि ही व्हाईट एअर होईल तो आपल्या अशा खाली आणायचा। ठीक आहे, म्हणजे एवढा लय पण नाही जास्त, पण थोडं म्हणजे हे जे आपलं जे बॅकग्राऊंडचा फोटो आहे तो असं पाहिजे झाला पाहिजे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा दुसऱ्या फोटोला दिला, तिसऱ्या फोटो बसायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून हा जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे आणि हा पण थोडा झूम करून अशा वरती आणून ठेवायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा मास्कच्या ऑप्शनमध्ये जायचं इथे आणि इथून होरिझॉन्टल सिलेक्ट करायचं बॉक्स आणि ही येल्लो लाईन खाली आणायची। हा एरो असा प्रकारे थोडा खाली ओढायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं सिम्पल। आणि जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढीची हा तिसऱ्या फोटो म्हणजे दुसरा फोटो आहे त्याची लेन ठेवायची। त्याच्यानंतर चौथ्या फोटो बसायचं आहे। आता आपल्या ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हे दोन्ही फोटो इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय सिम्पली ह्याच्या फोटोची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे येते। नेल्यानंतर सिम्पली हा दुसरा फोटोची पण न्यायची। ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे तो इथे आणायचा आहे। ठीक आहे, आणि दुसरा फोटो इथे आणायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे थोडं इथून बारीक पण करू शकता तुम्ही जसं तुमच्या फोटोला सूट होईल तशा प्रकारे। ठीक आहे, तिथे आपण हा फोटो इथे नेऊया आणि हा फोटो इथे थोडा इथून लहान पण करूया म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही पण येते तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे जसं इथे आपण करतोय तशा प्रकारे। ठीक आहे, इथे आपण हा फोटो इथे ॲड करूया आणि हा फोटो आहे इकडे नेऊया। ठीक आहे, म्हणजे इथून परफेक्ट होऊन जाईल। ठीक आहे, अशा प्रकारे तर हा असा। ठीक आहे, इथून झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पुन्हा तीच प्रोसेस करायची। हा फोटोवरती क्लिक करायचं, मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि होरिझॉन्टल बॉक्स सिलेक्ट करून हा लाईन इथे आणायची, खाली वाढायचे हे अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। दुसऱ्या फोटोवर सेम प्रोसेस अशा वेळी आणल्यानंतर हा एरो अशा वेळी ओढायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ठीक आहे, इथून हे फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला करायचं हा जो दुसरा फोटो आहे तिथे आल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं
आणि झूम करायचं आहे. आपल्या इथून तुमचा जो एक फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आणि हा जो तिसरा फोटो आहे त्याला आपल्या अशा तिसरा फोटो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर म्हणजे इथून तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे म्हणजे होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण इफेक्ट ॲड करणार आहेच. पहिल्यांदा तुम्ही ना अशा प्रकारे इथून करून घ्या सर्व, जसं आता प्रोसेस सांगितली तशा प्रकारे. तर मी पण आता काय करतो, हे आपलं तर झालं, इथून पुढचे फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथून बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्ये एक ब्लास्ट नावाचा इफेक्ट मिळून जाईल. नाही मिळाला तर डायरेक्ट सर्च करा. तर इथून हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. ह्याची खालची लेन संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शन द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट होऊन झालं व्हायब्रेटिंग पॅनल्स, इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कोणता नाही इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोला पण नाही. आणि हा जो आपला आहे ना चौथा फोटो आहे त्याला आपल्याला सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली लुमिन फ्लॅशचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्लाईड अँड वेव्हचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फूड आहे त्याला आपल्या इनमधलाच रिपिलचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे. ठीक आहे.